राज नाही, चुकला असेल तर माफी असावी, पण एक पाऊल उचलतोय, माफी असावी. राजा ना, आता तुम्ही विचार करत असणार की एवढं घरासारखं वैभव सोडून इथं का आणलं, तर कारणही तसंच आहे राजा. राजा माफी असावी राजा, पण आज एक आवाज वर करून बोलतोय राजा. राजा विषयही तसाच आहे, कारण राजा तुमच्या आमच्यावर एवढे उपकार आहेत ना की वर्षाचे 365 दिवस पण तुमचा जन्मदिवस साजरा केला ना राजा, तरी तुमचे उपकार कधी फिटणार नाही राजा. पण राजा आता तुमचा जन्मदिवस येतोय नाही का राजा, 19 फेब्रुवारी, काय तो जल्लोष असणार राजा. आता प्रत्येकाच्या मनातली शिवभक्ती जागी होणार राजा. अनेकांच्या मनातली शिवभक्ती जागी झाली ना राजा की 19 फेब्रुवारी नंतर ती पुढच्याच वर्षी दिसणार राजा, कारण वर्षभर तुमचा विसर प्रत्येकालाच पडणार राजा. राजा 364 363 दिवस उघड्या अंग करून अंग प्रदर्शन करायचं आणि एक दिवस नऊवारी घालून व्हिडिओ टाकायचे. नेमकं कोणासाठी राजा? स्वराज्य ज्यांनी घडवलं त्या छत्रपतींसाठी राजा. यांची गरज आपल्याला कधीच नव्हती व राजा. पण खरं तर बघायला गेलं राजा की तुमचा विचार कधी यांना कळलाय का राजा? खरं छत्रपती शिवाजी महाराज यांना कळलंय का राजा? राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला असे प्रत्येक जण म्हणतं राजा. पण खरं तर ज्या राजांना, ज्या जिजाऊंनी जन्म दिला त्या जिजाऊंसारख्या लाडाकोडाच्या चिमुरड्या सुद्धा हे मारतायत राजा. आणि कोणत्या विचाराने तुमचा जन्मदिवस साजरा करतायत राजा, हेच कळणार झालंय राजा. ज्या राजाने कधी स्वतःच्या दरबारात कुठली स्त्री नाचवली नाही राजा, त्याच राजाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी काही लोक हे बाया नाचवताय राजा. खरं तर हे खूप मोठं दुर्दैव राजा. अहो राजा, खरं तर सांगायला गेलं तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज एक लाईक्स आणि फॉलोअर्स साठीच उरलेत का राजा, हा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय राजा. राजा ज्या राजकारण्यांनी तुमचं नाव घेऊन राजकारण केलं राजा, नेमकं आज तेच राजकारणी आपल्या गड किल्ल्यांना फोडायला निघालेत राजा. ज्या वेळेस तुमचा विषय आलाय त्या वेळेस त्यांनी पाठ फिरवली राजा, पण तुमच्या नावावर मत मागायचं काही सोडलं नाहीये राजा. पण राजा खरं तर बघायला गेलं तर आज अंगामी शिवभक्ती साजरी होतीये राजा. आज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंती पुरताच राहिले का राजा? जाजा आपलं बाप पुत्र म्हणजेच आपला शंभू राजा त्यांचा इतिहास सुद्धा हे लोक विसरलेत राजा, आणि तरी थाटामाटात शिवजयंती साजरी करताय राजा. राजा खरं तर माफी असावी, पण तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय राजा की तुम्ही या दिखाव्याच्या शिवजयंतीला नाकारलं तरी चालेल राजा, पण आपल्या गडकोटांना, आपल्या गड किल्ल्यांना, आपल्या मंदिरांना आणि आपल्या गोटातल्या गायींना आणि आपल्या चिमुरड्या लेकींना वाचवायला तुम्ही नक्की या राजा. मांडी तुझे दे एकदा माझा उशाला